नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज जिल्हा कृषी प्रदर्शनी यवतमाळ येथे आपला नुजुरू सीड्सचा स्टॉल आपण इथं उपलब्ध आहे। तर असेच आपले नुजुरू सीड्सचे एक सुभीत शेतकरी श्री सचिनजी गुरमुले झरी दामणी इथं आले असता त्यांनी मागच्या वर्षी आशा ही व्हरायटी लावली होती। एक त्यांच्याकडनं आशा या व्हरायटीचं कसं पीक आलं आहे एक मनोगत घेऊया। भाऊ नमस्कार। भाऊ आपलं नाव गाव परिचय द्या। सचिन किसन गुरनुले, राहणार प्युअर डोल, तहसील झरी दामणी, जिल्हा यवतमाळ। बरोबर। आपल्याकडं आशा नावाची व्हरायटी होती नुजुरूची। बरोबर। एकरी 11 क्विंटलचा ॲव्हरेज आला कोरडवाहू। एकरी 11 क्विंटलचा ॲव्हरेज आला कोरडवाहू। टोटल किती एकर शेत होतं आपलं? 7 एकर। 7 एकरामध्ये 7 एकरापैकी आशा किती एकर लावली होती? 7 एकर। 7 एकर लावली। तर 11 क्विंटल प्रति एकरचा तुम्हाला उत्पन्न आला कोरडवाहू। इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? अशी मी आशा करतो की हे आशा व्हरायटी खूप चांगली आहे आणि कोणी पण कोरडवाहू राहू। तर तुम्ही ऐकू शकता की सचिन भाऊ म्हणजे ॲक्च्युली आमची एवढी परिचय नव्हता झाला, पण इथं आले आणि त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं की आशा व्हरायटी चांगली आहे आणि यावर्षी आम्हाला उपलब्ध करून द्या हे त्यांनी सुद्धा सांगितलं। तर तुम्ही पण एक चांगलं प्लॅन आशाचं करू शकता। त्यांनी कोरडवाहूमध्ये 11चं उत्पादन घेतलं, तेच जर तुम्ही आशा बागायतीमध्ये जर लावली तर आणखी 13, 14, 15, 16 पर्यंत तुम्ही यावर्षी उत्पादन घेऊ शकता। धन्यवाद भाऊ।